हं? जरा विचार करूया. समजा आपण एका सकाळी उठतो, नेहमीसारखा आपला मोबाईल चेक करतो आणि अचानक दिसतं की हां. काही महिन्यांपूर्वी आपण एखादं नवीन ॲप फक्त एकदाच वापरून पाहिलं होतं आणि त्या ॲपने आपल्या खात्यात चक्क 5 लाख रुपये जमा केलेत. बापरे, हे ऐकायला तर एकदम. हो ना. तेही फक्त थँक्यू म्हणण्यासाठी. म्हणजे पारंपरिक आर्थिक जगात असं काही घडलं तर सामान्य माणूस सर्वात आधी घाबरून पोलिसांना फोन करेल. हो, किंवा थेट बँकेत धाव घेईल. पण क्रिप्टोच्या जगात लोक यालाच एअरड्रॉप म्हणतात. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हे खरोखर घडतं. खरंच. पण याच रातोरात श्रीमंत करणाऱ्या कथांमुळे सगळा गोंधळ निर्माण होतो ना? अगदी बरोबर. लोकांचा प्रवास क्रिप्टो म्हणजे नक्की काय या प्रश्नाकडून थेट यातून घरबसल्या पैसे कसे कमवायचे इथपर्यंत इतक्या वेगाने जातो. की त्यामागची खरी यंत्रणा समजून घेण्याची कोणाचीच तयारी नसते. अगदी तेच. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण याच गोंधळावर प्रकाश टाकणार आहोत. क्रिप्टोमधील कमाईच्या 2 सर्वात लोकप्रिय पण प्रचंड गैरसमज असलेल्या संकल्पना म्हणजे एअरड्रॉप्स आणि स्टेकिंग. हो, कारण आपण फक्त हे काय आहे एवढंच पाहणार नाही आहोत, तर हे कसं काम करतं आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे यामागचा खरा धोका काय आहे यावरही आज आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. नक्कीच. कारण पारंपरिक जगात आपण महिनाभर काम करून पगार घेतो किंवा बँकेत पैसे ठेवून व्याज घेतो. हे नियम अगदी स्पष्ट आहेत. पण कोणतीही नोकरी न करता कमाई कशी होते हे समजून घेणं रंजक ठरणार आहे. खरंय, कारण जोपर्यंत आपण या गोष्टी मुळातून समजून घेत नाही तोपर्यंत लोक केवळ अर्धवट माहितीच्या आधारे चुकीचे निर्णय घेतात. म्हणजे ही कोणतीही जादू नाहीये. हो, म्हणजे हे नेटवर्कला दिलेला पाठिंबा किंवा नवीन मॉडेल्सवर अवलंबून असतं असं काहीसं आपण म्हणू शकतो. तर यातील सर्वात कुतूहल निर्माण करणाऱ्या संकल्पनेपासून आपण सुरुवात करूया, एअरड्रॉप्स. हो, करूया. आत्ताच आपण सुरुवातीला जे उदाहरण पाहिलं ते ऐकायला एखाद्या चित्रपटातल्या कथेसारखं वाटतं. पण असं खरोखर घडल्याचं एखादं ठोस उदाहरण आहे का? हो ना, याचं सर्वात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे 2020 सालचा युनिस्वॅपचा एअरड्रॉप. युनिस्वॅप हे एक विकेंद्रित एक्सचेंज आहे. अच्छा, म्हणजे त्यांनी काय केलं होतं नक्की? जेव्हा त्यांनी स्वतःचं टोकन बाजारात आणायचं ठरवलं तेव्हा त्यांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांच्या सुरुवातीच्या वापरकर्त्यांना प्रत्येकी 400 युनी टोकन्स दिले. 400 टोकन्स? म्हणजे ज्यांनी फक्त त्यांच्या प्लॅटफॉर्मवर छोटीशी देवाणघेवाण केली होती त्यांनाही? हो, अगदी त्यांनाही. आणि विशेष म्हणजे त्या दिवशी त्या 400 टोकनची बाजारातील किंमत हजारो डॉलर्सच्या घरात होती. बापरे, हजारो डॉलर्स? हो, अनेकांसाठी हे अक्षरशः छप्पर फाडून मिळालेले पैसे होते. एक मिनिट, इथेच माझा खरा प्रश्न सुरू होतो. हे सगळं ऐकायला खूप भारी वाटतंय, पण कोणताही नवीन प्रोजेक्ट आपले स्वतःचे टोकन्स असे मोफत का वाटेल? अगदी साहजिक प्रश्न आहे. पण बनवण्यासाठी कच्चा मालाचा खर्च येतो. पण क्रिप्टोमध्ये हे टोकन्स डिजिटल असतात. अच्छा, म्हणजे त्यांना छापण्यासाठी सुरुवातीला काही भौतिक खर्च नसतो का? अगदी बरोबर. आणि यामागचं मुख्य कारण समजून घेण्यासाठी आपल्याला क्रिप्टोच्या जगातल्या सर्वात मौल्यवान गोष्टी समजून घ्याव्या लागतील. आणि त्या म्हणजे लक्ष किंवा अटेन्शन आणि समुदाय. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ही निव्वळ एक मार्केटिंगची रणनीती आहे. हो, पण ती पारंपरिक मार्केटिंगपेक्षा खूप वेगळी आणि प्रगत आहे. बघा, जेव्हा एखादा नवीन प्रोजेक्ट बाजारात येतो तेव्हा त्यांच्याकडे उत्तम तंत्रज्ञान असू शकतं. पण ते वापरणारे लोक नसतात. अगदी तेच. आणि जर नेटवर्कवर लोकच नसतील तर त्या तंत्रज्ञानाला काहीच किंमत उरत नाही. यालाच अर्थशास्त्रात कोल्ड स्टार्ट प्रॉब्लेम असं म्हणतात. समजलं. तर एअरड्रॉप्सचा वापर हा नेटवर्क सुरू करण्यासाठी आणि सुरुवातीच्या वापरकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केला जातो. जेव्हा युनिस्वॅप सारखा प्रोजेक्ट लोकांना टोकन्स देतो तेव्हा तो त्यांना आकर्षित करतो. हो, आणि एका अर्थाने तो त्या वापरकर्त्यांना त्या प्रोजेक्टचे अंशकालीन मालक बनवतो. एक सेकंड, हे मालक बनवणं कसं काय काम करतं? म्हणजे मला टोकन मिळालं तर मी लगेच मालक कसा झालो? कारण अनेकदा हे टोकन्स केवळ खरेदी विक्रीसाठी नसून ते गव्हर्नन्स टोकन्स असतात. म्हणजे ज्याच्याकडे हे टोकन्स आहेत त्याला त्या प्रोजेक्टच्या भविष्यातील निर्णयांमध्ये मतदान करण्याचा अधिकार मिळतो. अरे वा, म्हणजे नुसते पैसे नाही तर अधिकारही मिळतात. हो ना. जेव्हा लोकांना हे टोकन्स मिळतात तेव्हा ते केवळ ग्राहक राहत नाहीत. ते सोशल मीडियावर त्या प्रोजेक्टबद्दल बोलू लागतात, मित्रांना सांगतात. आणि नकळतपणे ते त्या प्रोजेक्टचे सर्वात मोठे प्रमोटर्स बनतात. अगदी बरोबर. मार्केटिंगवर कोट्यावधी रुपये खर्च करण्यापेक्षा थेट वापरकर्त्यांना मालकी हक्क देणं हा यामागचा मुख्य हेतू असतो. बरं, हे समजलं. म्हणजे सुरुवातीला जरी ते मोफत वाटले तरी दीर्घकाळात त्या प्रोजेक्टची प्रसिद्धी वाढते आणि शेवटी प्रोजेक्टचाच फायदा होतो. हो, तसंच काहीसं.
पण इथे गोम असलीच पाहिजे. जगात काही खरोखर फुकट मिळत नाही हे तर आपण जाणतोच. जर एअरड्रॉप्स इतकेच फायदेशीर आहेत तर यात नेमका धोका काय आहे? आणि हाच सर्वात कळीचा मुद्दा आहे. आपण सोशल मीडियावर फक्त युनिस्वॅप सारख्या यशस्वी कथा ऐकतो, पण या मोफत शब्दामागे भयंकर धोके लपलेले आहेत. कोणते धोके? सर्वात मोठा आणि विनाशकारी धोका म्हणजे स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट स्कॅम्स आणि फिशिंग. हे स्कॅम्स नक्की कसे काम करतात? कारण माझ्याकडे जर काहीच नाहीये आणि मला फक्त मोफत टोकन्स घ्यायचेत तर माझं नुकसान कसं होऊ शकतं? स्कॅमर्सची पद्धत अत्यंत चलाख असते. ते इंटरनेटवर खोट्या एअरड्रॉप्सच्या लिंक्स पसरवतात. येथे क्लिक करा आणि $1000चे टोकन्स मिळवा अशा जाहिराती दिसतात. आणि लोक उत्सुकतेपोटी क्लिक करतात. हो, आणि जेव्हा एखादी व्यक्ती त्या लिंकवर जाते तेव्हा ती वेबसाईट त्यांना त्यांचं डिजिटल वॉलेट कनेक्ट करायला सांगते. बरं, पण वॉलेट कनेक्ट करणं म्हणजे केवळ एका वेबसाईटवर लॉग इन करण्यासारखं नाही का? अजिबात नाही. आणि इथेच लोक फसतात. जेव्हा आपण वॉलेट कनेक्ट करून अप्रूव्ह या बटनावर क्लिक करतो तेव्हा आपण फक्त लॉग इन करत नसतो. मग आपण नक्की काय करत असतो? आपण नकळतपणे एका स्मार्ट कॉन्ट्रॅक्टवर आपली डिजिटल स्वाक्षरी करत असतो. या कॉन्ट्रॅक्टमध्ये एक लपलेली ओळ असू शकते जी स्कॅमरला आपल्या वॉलेटमधली सर्व संपत्ती काढून घेण्याची परवानगी देते. बापरे, म्हणजे आपण स्वतःच त्यांना आपले पैसे घेण्याची परवानगी देतो? हो, लोक घाईघाईत वाचल्याशिवाय क्लिक करतात आणि पुढच्या काही सेकंदात त्यांच्या वॉलेटमधील आधीचे सर्व खरे टोकन्स एका क्षणात चोरीला जातात. हे तर अत्यंत भयानक आहे. म्हणजे केवळ एका चुकीच्या क्लिकमुळे आपलं संपूर्ण बँक खातं रिकामं झाल्यासारखंच आहे हे. अगदी तसंच. मोफत मिळवण्याच्या नादात लोक आपली सर्व पुंजी गमावून बसतात. म्हणूनच एअरड्रॉप्स हे खऱ्या अर्थाने मोफत नसतात. हो, त्यासाठी आपल्याला आपली सुरक्षा पणाला लावावी लागते. आता समजा एखाद्याने हा सर्व अभ्यास केला, सुरक्षेची काळजी घेतली आणि त्याला सुरक्षितपणे एखाद्या चांगल्या प्रोजेक्टचा एअरड्रॉप मिळाला. बरं. आता हे टोकन्स त्याच्या वॉलेटमध्ये पडून आहेत. पारंपरिक जगात जेव्हा आपल्याकडे जास्तीचे पैसे असतात तेव्हा आपण ते बँकेत फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे FD मध्ये ठेवतो. बरोबर. आणि क्रिप्टोच्या जगात याच पडलेल्या टोकन्सवर स्टेकिंग करून कमाई केली जाते असं म्हणतात. तर हे स्टेकिंग म्हणजे क्रिप्टोची FD आहे का? बऱ्याचदा लोकांना हे समजावून सांगण्यासाठी फिक्स्ड डिपॉझिटचंच उदाहरण दिलं जातं. एक मेंटल शॉर्टकट म्हणून हे ठीक आहे, पण तांत्रिकदृष्ट्या ते वेगळं आहे. हो, तांत्रिकदृष्ट्या आणि जोखमीच्या दृष्टिकोनातून ही तुलना पूर्णपणे चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे. मग मला सांगा, बँकेच्या FD मध्ये आणि स्टेकिंगमध्ये नक्की काय फरक आहे? कारण बँकेत आपण पैसे ठेवतो, बँक ते पैसे कर्जाने देते आणि त्यातून नफा कमवून आपल्याला व्याज देते. स्टेकिंगमध्ये नक्की कोणती प्रक्रिया घडते? तिथे कोणतं कर्ज दिलं जातं का? नाही, इथे कर्ज देण्याचा काहीही संबंध नसतो. स्टेकिंगची संकल्पना पूर्णपणे वेगळी आहे आणि ती समजून घेण्यासाठी आपल्याला ब्लॉकचेन कसं काम करतं हे पाहावं लागेल. अच्छा. जुने ब्लॉकचेन नेटवर्क्स जसे की बिटकॉइन ते प्रूफ ऑफ वर्क नावाच्या प्रणालीवर चालतात. इथे गुंतागुंतीचे गणिताचे कोडे सोडवण्यासाठी लाखो कम्प्युटर्स वापरले जातात. ज्याला प्रचंड वीज लागते, बरोबर? हो, अगदी. पण नवीन आणि आधुनिक नेटवर्क्स जसे की इथेरियम हे प्रूफ ऑफ स्टेक या प्रणालीवर चालतात. इथे कम्प्युटर्सची आणि विजेची स्पर्धा नसते. मग नेटवर्क सुरक्षित कसं राहतं? नेटवर्क सुरक्षित ठेवण्यासाठी आणि व्यवहारांची खात्री करण्यासाठी वापरकर्त्यांनी त्यांचे स्वतःचे टोकन्स तिथे लॉक करून ठेवणं अपेक्षित असतं. हे थोडं तांत्रिक वाटू लागलंय. आपण एखाद्या सोप्या उदाहरणाने समजावून सांगू शकतो का? नक्कीच. आपण एका महामार्गावरच्या टोल नाक्याचं उदाहरण घेऊया. समजा एका मोठ्या महामार्गावर अनेक टोल नाके आहेत. या टोल नाक्यांचं काम आहे की येणाऱ्या गाड्या तपासून त्यांना पुढे जाऊ देणं. पण हे काम करण्यासाठी कोणालाही येऊन उभं राहता येत नाही. म्हणजे काही अटी असतात? हो. नेटवर्क तुम्हाला सांगतं की जर तुम्हाला हा टोलनाका चालवायचा असेल तर आधी स्वतःचे 1 कोटी रुपये सुरक्षा ठेव म्हणून इथे जमा करा. अच्छा, म्हणजे नेटवर्कमध्ये प्रवेश करण्यासाठी ही एक मोठी अट आहे. बरोबर. आता तुम्ही तुमचे पैसे जमा करून टोलनाका चालवायला सुरुवात करता. जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे गाड्या तपासता आणि अचूक नोंदी ठेवता तेव्हा काय होतं? तेव्हा प्रत्येक गाडीमागे मिळणाऱ्या टोलचा काही हिस्सा तुम्हाला बक्षीस किंवा रिवॉर्ड म्हणून दिला जातो. हेच ते स्टेकिंगवर मिळणारं रिटर्न. पण जर त्या व्यक्तीने काही गडबड केली तर? समजा त्याने खोट्या गाड्या सोडल्या किंवा पैसे लाटण्याचा प्रयत्न केला तर? इथेच या प्रणालीचं खरं सौंदर्य आहे. जर तुम्ही नेटवर्कमध्ये काही फसवणूक करण्याचा प्रयत्न केला तर नेटवर्क तुम्हाला तुरुंगात टाकत नाही. मग काय करतं? ते थेट तुमची ती 1 कोटी रुपयांची सुरक्षा ठेव जप्त करतं. बापरे.
हो, या जप्त करण्याच्या प्रक्रियेला क्रिप्टोच्या भाषेत स्लॅशिंग म्हणतात. तुमचा स्वतःचा पैसा तिथे अडकलेला असल्याने तुम्ही प्रामाणिकपणेच काम करता. वा, हे उदाहरण खरोखरच डोळे उघडणारं आहे. म्हणजे स्टेकिंग करताना आपण फक्त पैसे साठवत नाही, तर आपण एका अर्थाने त्या नेटवर्कचे सुरक्षारक्षक बनतो. अगदी बरोबर. आपण स्वतःचा पैसा पणाला लावतो. पण इथे मला एक अतिशय महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे, जो बहुधा अनेक लोक विसरतात. विचारा ना. जर हे नेटवर्क प्रत्येक सुरक्षारक्षकाला नवीन टोकन्स बक्षीस म्हणून वाटत सुटलं, तर मार्केटमध्ये त्या टोकन्सची संख्या प्रचंड वाढणार नाही का? आणि अर्थशास्त्राचा साधा नियम आहे, ज्या गोष्टीचा पुरवठा वाढतो तिची किंमत कमी होते. मग यामुळे महागाई वाढून त्या टोकनची किंमत कोसळणार नाही का? हा एक अतिशय प्रगल्भ आणि अचूक प्रश्न आहे. आणि याच गोष्टीला टोकेनॉमिक्स किंवा टोकनचं अर्थशास्त्र म्हटलं जातं. म्हणजे लोक याकडे लक्ष देत नाहीत. नाही ना. केवळ मला किती टक्के परतावा मिळेल यावर लक्ष केंद्रित करणारे लोक नेमके इथेच मार खातात. समजा एखाद्या प्रोजेक्टने तुम्हाला दरवर्षी 20% परतावा देण्याचा आमिष दाखवलं. आणि मी आनंदाने माझे टोकन्स स्टेक केले. हो, पण जर ते नेटवर्क अमर्यादपणे नवीन टोकन्स छापत असेल, तर त्या टोकनचा एकूण पुरवठा वाढेल. वर्षभरात जर त्या टोकनची बाजारातील किंमतच 50%नी घसरली, तर त्या 20% वाढीव टोकन्सचा तरीच उपयोग होणार नाही. अगदी बरोबर. तुमचं पैशांतील मूल्य निम्म्याहून कमी झालेलं असतं. म्हणजे स्टेकिंग करताना केवळ परताव्याचा दर पाहून चालणार नाही, तर नवीन टोकन्स किती वेगाने तयार होत आहेत हेही पाहावं लागेल. नक्कीच. आणि दुसरा धोका म्हणजे ते टोकन्स लॉक राहणं. बरोबर? हो, याला लॉकअप पिरियड म्हणतात. अनेक नेटवर्क्समध्ये जेव्हा आपण टोकन स्टेक करतो तेव्हा ते काही आठवडे किंवा महिने लॉक केले जातात. अच्छा, म्हणजे ते आपल्याला काढता येत नाहीत. नाही काढता येत. समजा तुम्ही तुमचे टोकन्स 1 महिन्यासाठी लॉक केलेत आणि अचानक 15 दिवसांनी बाजारात एखादी वाईट बातमी आली आणि त्या टोकनची किंमत झपाट्याने कोसळू लागली. मग मी ते विकून बाहेर पडू शकतो का? नाही, कारण तुमचे टोकन्स लॉक आहेत. तुम्हाला डोळ्यांदेखत तुमची मालमत्ता शून्यावर जाताना पाहावी लागू शकते. हे ऐकल्यावरचं असं वाटतं की स्टेकिंग हे फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा कितीतरी पटीने अधिक गुंतागुंतीचं आणि धोक्याचं आहे. खरंय? म्हणजे इथे मूळ रक्कमेची कोणतीही हमी नाही, परताव्याची हमी नाही आणि आपलेच पैसे आपल्याला वेळेवर काढता येतील याचीही शाश्वती नाही. अगदी बरोबर. तरीही सोशल मीडियावर आपण पाहतो की लोक सतत मी स्टेकिंगमधनं इतकी कमाई केली अशा यशाच्या कथा सांगत असतात. हो ना. जे लोक यात फसवले गेलेत, ज्यांचे टोकन स्लॅश झालेत किंवा ज्यांना या लॉकअप पिरियडमुळे मोठं नुकसान सोसावं लागलंय, त्यांच्याबद्दल कोणी चकार शब्दही काढताना दिसत नाही. यामागे मानवी मानसिकता आणि सर्व्हायव्हर बायस काम करतो. सोशल मीडियावर फक्त चमकदार गोष्टी विकल्या जातात. म्हणजे कोणीही स्वतःचं नुकसान जगाला सांगत नाही. हो, त्यामुळे बाहेरून पाहणाऱ्या सामान्य व्यक्तीला असं वाटतं की हे दोन्ही मार्ग, एअरड्रॉप्स आणि स्टेकिंग, म्हणजे फक्त पैसे छापण्याच्या सोप्या पद्धती आहेत. पण खरी परिस्थिती वेगळीच असते. हो, ती इम्परमनंट लॉस आणि स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट बग्ससारख्या तांत्रिक धोक्यांनी भरलेली असते. जर त्या ब्लॉकचेनच्या मूळ कोडमध्येच एखादी चूक असेल, तर हॅकर्स एका रात्रीत संपूर्ण स्टेकिंग पूल लुटून नेऊ शकतात. आणि त्याला कोणीही जबाबदार धरता येत नाही. अगदी. मग या सर्व सखोल चर्चेनंतर सर्वात कळीचा प्रश्न हा उरतो की सामान्य माणसाने या जगात नक्की कोणत्या मानसिकतेने वावरावं. कारण एका बाजूला ही एक अतिशय प्रगत अशी वितरण प्रणाली आहे जिथे खऱ्या संधी आहेत आणि दुसऱ्या बाजूला स्कॅम आणि अस्थिरतेची मोठी दरी आहे. सर्वात पहिली आणि महत्वाची मानसिकता म्हणजे मोफत आणि सोपे या संकल्पनांना डोक्यातून पूर्णपणे काढून टाकणं. म्हणजे एअरड्रॉप्सच्या मागे धावायचं नाही. हो, केवळ एअरड्रॉप मिळेल या आशेने अनोळखी लिंक्सवर क्लिक करणं किंवा स्वतःचं मुख्य वॉलेट कोणत्याही वेबसाईटला कनेक्ट करणं आपण टाळलंच पाहिजे. बरोबर. जर आपण खरोखर एखादं नवीन ॲप त्याचा उपयुक्ततेसाठी वापरत असू आणि त्यांनी आपल्याला बक्षीस दिलं, तर तो एक आनंदाचा अनपेक्षित बोनस मानावा. त्याला मासिक उत्पन्नाचा स्रोत बनवू नये. आणि स्टेकिंगच्या बाबतीत स्टेकिंग करताना कोणत्याही आमिषाला बळी न पाडता स्वतःला काही कठीण प्रश्न विचारावेत. ज्या नेटवर्कमध्ये मी पैसे लॉक करत आहे त्याचा खरा उपयोग काय आहे? त्यांच्याकडे नवीन टोकन्स छापण्याची मर्यादा आहे का?
आणि उद्या जर मोठी पडझड झाली तर नुकसान सहन करण्याची माझी तयारी आहे का, हा प्रश्नही महत्वाचा आहे. अगदी. स्टेकिंग हा कधीही भावनेच्या भरात घेतलेला निर्णय नसावा, तर तो एक धोरणात्मक निर्णय असावा. ही खूपच महत्वाची आणि योग्य दिशा देणारी चर्चा ठरली आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की अनेकदा बाहेरून पाहताना आपल्याला वाटतं की क्रिप्टो म्हणजे फक्त कमी किमतीत खरेदी करणं आणि जास्त किमतीत विकणं. हो, पण आज आपण पाहिलं की हे खऱ्या अर्थाने एक डिजिटल प्रोत्साहनांचं स्ट्रक्चर आहे. बरोबर. थोडक्यात सांगायचं तर एअरड्रॉप्स ही कोणत्याही नवीन प्रोजेक्टने स्वतःचं नेटवर्क सुरू करण्यासाठी, लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी वापरलेली एक रणनीती आहे. आणि स्टेकिंग हे त्याच नेटवर्कला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने नेटवर्क चालवणाऱ्यांना बक्षीस देणारी व्यवस्था आहे. हो, या दोन्ही गोष्टी हमखास उत्पन्न देणाऱ्या योजना नसून त्यामागे स्वतःचे असे अर्थशास्त्र आणि खूप मोठे तांत्रिक धोके लपलेले आहेत. अगदी तंतोतंत. इथे प्रणाली स्वतःच लोकांचं वर्तन डिझाईन करत असते. ही पूर्णपणे एक नवीन प्रकारची रचना आहे. त्यामुळे जोवर आपण त्या यंत्रणेचं काम समजून घेत नाही, तोवर आपले पैसे सुरक्षित राहू शकत नाहीत. खरंय. आणि जाता जाता या चर्चेच्या अनुषंगाने मला एका अतिशय वेगळ्या आणि रंजक कल्पनेवर विचार करायला लावायचा आहे. कोणती कल्पना? आपण सुरुवातीला पाहिलं की पारंपरिक जगातले नियम खूप ठरलेले आहेत. आपण काम करतो, पगार मिळतो. पण क्रिप्टोमध्ये ही जी एअरड्रॉप्स आणि स्टेकिंगची प्रणाली आहे, ती ग्राहकांचा सहभाग वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी सिद्ध झाली आहे. हो, नक्कीच. तर फक्त विचार करा, जर हे मॉडेल इतकं ताकदवान आहे, तर भविष्यात क्रिप्टो क्षेत्राच्या बाहेरच्या आपल्या नेहमीच्या सामान्य कंपन्या याचा वापर करू लागल्या तर काय होईल? अरे वा, हा तर खूपच रंजक विचार आहे. कल्पना करा की तुमच्या गल्लीतल्या एका स्थानिक कॉफी शॉपने किंवा एखाद्या मोठ्या एअरलाईन कंपनीने त्यांचं स्वतःचं गव्हर्नन्स टोकन काढलं. जे लोक सुरुवातीला तिथे कॉफी प्यायला गेले त्यांना मोफत टोकन्स मिळाले. म्हणजे एक प्रकारचा एअरड्रॉप. हां, आणि जर ते टोकन्स तिथेच स्टेक करून ठेवले तर त्या कॉफी शॉपच्या नवीन मेन्यूवर निर्णय घेण्याचा हक्क त्यांना मिळाला. केवळ लॉयल्टी पॉइंट्सच्या पलीकडे जाऊन थेट मालकी हक्क देणारी ही डिजिटल सिस्टम जर उद्या आपल्या रोजच्या जीवनात आली तर ग्राहक आणि व्यावसायिक यांच्यातील संबंध किती वेगळे असतील. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही. अगदी. फक्त विचार करा.